दत्तगुरु मित्रांनो, श्री कृष्णेंद्र गुरु महाराज तेलंगणा व कर्नाटक यांच्या सीमेवर अनंतपूर नावाच्या गावी रामशास्त्री व रमाबाई यांना एकदा श्री दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला. आम्हीच तुमच्या पोटी अवतार घेत आहोत अशी प्रेरणा या दाम्पत्यास झाली. या दाम्पत्याच्या पोटी पुढे कृष्णेंद्र गुरु यांचा जन्म झाला. यांना लहानपणापासून ईश्वर भक्तीचा नाद होता. अनेक चमत्कारिक लीलाही यांनी करून दाखविल्या. एकदा एका वांज गायीच्या कासेला कृष्ण सर्पाचे मूक लावून त्यांनी त्याला स्तनपान घडविले. वैराग्य सुंदरीशी आपण विवाह केला असल्याचे यांनी आपल्या आई वडिलांना सांगितले. त्यांनी तीर्थयात्रा आरंभिली. काशी येथे स्वयं प्रकाशयती यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला. श्री कृष्णरूपी अनंत प्रसादाने जन्मला असून त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांचा प्रत्यक्ष अवतार आहेस. तुझी कृष्णेंद्र गुरु म्हणून प्रसिद्धी होईल. धारवाड जिल्ह्यातील सावनूर भागात कार्य करून अमर हो, असा त्यांना आशीर्वाद मिळाला. काशीतही यांच्या भक्तांनी यांच्या नावे एक मठ बांधून त्यात श्री कृष्णेश्वरलिंगाची स्थापना केली. बंगाली व बिहारी या ठिकाणी प्रतिवर्षी उत्सव करतात. प्रयाग, हरिद्वार, गंगोत्री, बद्री करून ते हुबळीस आले. येथे एका जुन्या पडीक किल्ल्यात एक पुरातन श्री दत्त मंदिर असून तेथे दत्तपादुकांची स्थापना नरसिंहभट अग्निहोत्री यांनी केली. गर्भमंदिरावर चक्राकार शिखर आहे. मागील बाजूस औदुंबर व अश्वत्थ वृक्ष आहे. कृष्णेंद्र गुरूंचे हे कायमचे निवासस्थान झाले. स्वामींचे चमत्कार, ते रोज 3 ते 5 घरी भिक्षा मागत. यांनी अनेक चमत्कार केले. मोठा परिवार जमा केला. ओसाड तलावात योगदंड आपटून पाणी आणणे, सर्पविषापासून गुरांचे प्राण वाचविणे, शिरसंगी देसायांचा उदररोग बरा करणे, कोणास पुत्र देणे, कोणासाठी सुवर्ण देणे, असे अनेक चमत्कार यांनी केले. गोकर्णास जाताना शिरसी येथे देवीच्या दर्शनास हे आले होते. तेव्हा देवालयाच्या दाराची कुलपे आपोआप निखळून पडली. देवीने यांना दर्शन दिले. रेणुका डोंगराजवळ एका गुराखिनीचा नवरा झाडावरून पडून मरण पावला असता यांनी त्याला जीवदान दिले. सर्व लोकांना मायेची पाखरं देऊन, सर्वांना ज्ञानोपदेश देऊन यांनी शके 1777 मध्ये कार्तिक शुक्ल पक्ष 13 रोजी आपल्या वयाच्या 49व्या वर्षी अवतार संपविला. श्री दत्त मंदिरातील सच्चिदानंद स्वामींच्या समाधीच्या डाव्या बाजूस यांची समाधी असून तीवर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या पुढेच त्यांचे शिष्य श्रीधर स्वामी, नरसिंहभट अग्निहोत्री यांची समाधी आहे. यांच्या पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. समाधीवर श्री दत्तप्रभूंच्या रूपातील मोठी प्रेक्षणीय अशी दहीभाताची पूजा बांधतात. दत्तगुरु मित्रांनो.